तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण सगुणोपासना हा समाज बघणार आहोत. मागच्या याच्यात आपण बघितलं की सगुणोपासना करून वेगवेगळ्या साधना करून सत्संगती धरून अशा प्रकारे ज्ञानी लोकांना आत्मज्ञान होतं. सगळ्या गोष्टी त्याच्या मागे असतात आणि ते आत्मज्ञान झाल्यानंतर त्यांना सगळीकडे परब्रह्म दिसायला लागतं. ह्या ज्ञानाच्या पातळीवरून ज्ञानी लोक बोलत असतात. त्यामुळे त्यांना ह्या दृश्य विश्वामध्ये चराचरामध्ये ते नामरूपात्मक दृश्य विश्व न दिसता त्यांना ते सर्वत्र परब्रह्म दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात ही जी सृष्टी निर्माण झालेली आहे ती खरं म्हणजे नाहीच आहे. ही त्या चैतन्याने घेतलेली विविध रूप आहेत. खरं म्हणजे ते चैतन्यच तिथे आहे. त्यामुळे दुसरं कोणी इथे नाहीच आहे असं ते ठामपणे म्हणू शकतात. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता करशी काय, अशा पद्धतीने. पण आमच्यासारखे जे अज्ञानी आहेत, जे खरं म्हणजे उपासना करत असतील, संत संगतीही धरत असतील, पण पूर्णपणे ज्यांची देहबुद्धी सुटलेली नाही, ज्यांनी पूर्णपणे समर्पण केलेलं नाही, ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, त्या लोकांना मात्र हे नामरूपात्मक जग दिसतं. आणि ते म्हणतात नाही कसं म्हणता, आम्हाला तर ते दिसतंय. असा या दोघांमधला जो संवाद आहे किंवा वाद आहे असंही म्हणायला हरकत नाही, हा वाद समर्थांनी मागच्या याच्यामध्ये मांडला होता. आणि ते सगळं करत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही सगुणोपासना करा, कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारी. इथपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला सगुणोपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ह्याच्यामध्ये अज्ञानी माणूस जो आहे तो असं विचारतो की खरं म्हणजे तुम्ही आत्ताच सांगितलं की सृष्टी मिथ्या आहे, हे प्रतिमा देव वगैरे हे सगळे काय त्याची काही गरज नाहीये, असं ज्ञानी लोक म्हणताना आम्ही ऐकलं. मग मूर्खस्य प्रतिमा पूजा अशा पद्धतीने, की मग आम्हाला मूर्ख म्हणजे इथे अज्ञानी या दृष्टिकोनातून. तर त्यामुळे असं जर सांगितलंय आणि तुम्ही पुन्हा इथे आम्हाला सगुण उपासना करायला सांगताय, मग सृष्टी मिथ्या आहे, त्यामध्ये असलेलं सगळं मिथ्या आहे असं तुम्ही सारखं सांगताय आणि पुन्हा सगुण उपासना करायला सांगता, मग त्याची काय आवश्यकता आहे? जर श्रीरामाची मूर्ती ही प्रॉपर मूर्ती आपण मंदिरात जातो ती म्हणा, प्रतिमा एखादी करतो ती म्हणा, किंवा एखादा फोटो आपण श्रीरामाचा ठेवतो तो म्हणा, हे सगळं जर नश्वर आहे, मग याची उपासना करून काय उपयोग? याला सगुण उपासना म्हणतात. त्यामुळे ही सगुण उपासना करण्याचं काय कारण आहे? खरं तर कारणच नाही, कारण सृष्टी खरी नाही, सत्य नाही असं तुम्ही सांगताय. हा पुढचा प्रश्न अज्ञानी माणसाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि ते सांगत असताना सगुणोपासना करणं किती महत्वाचं आहे याच्याबद्दल आपल्याला समर्थांनी या समासामधनं सांगितलेलं आहे. आता इथे ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामधला वाद ज्या वेळेला आपण पाहिला, तेव्हा त्यांनी विचारलं होतं, सांगितलं होतं, हे सगळे प्रकार झाले. त्याच्यानंतर अज्ञानी माणूस म्हणतो काय, की ठीक आहे बा, ज्ञानी सांगतोय, सद्गुरू सांगतायत, तुम्ही सांगताय, म्हणजे जे वक्ते आहेत ते सांगतायत, मग आम्ही मानलं. ठीक आहे, आम्ही हे मानतो की ठीक आहे, सृष्टी मिथ्या आहे, मानतो असं म्हणतो तो. पटलं असं म्हणत नाही. म्हणजे मानतो. एखादी गोष्ट मानणं म्हणजे काय, की ती दुसरा सांगतोय म्हणून होला हो म्हणणं. मानलं ठीक आहे, पण पटलेलं नाही ना. पटणं वेगळं आणि मानणं हे नाईलाजाने मानणं असतं. आणि पटणं हे आपल्याला पूर्ण त्याची खात्री झाल्यानंतर जे असतं त्याला पटलं. हा, आता मला पटलं, हा, असं असं पण म्हणतो, तेव्हा ते मनापासून केलं जातं. ज्या वेळेला मानतो
त्यावेळेला त्यामध्ये मन आपलं चंचल असतं, द्विधा असतं, कारण ते पूर्णपणे पटलेलं नसतं. आता ही सृष्टी खरी नाही, सत्य नाही हे लक्षात ठेवून सगुण भक्ती करावी असं तुम्ही म्हणताय, तर ठीक आहे, टेम्पररी आम्ही हे मानतो की सृष्टी खरी नाही, सत्य नाही, वगैरे वगैरे. आणि सगुण भक्ती करायला पाहिजे, पण खरं म्हणजे काही करायची गरज नाही असं आम्हाला वाटतं. मग इथे समर्थ म्हणतात, ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले, हे मज निरोपावे श्रीराम. ज्ञानाहुनी श्रेष्ठ सेना, तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त श्रीराम. असा प्रश्न ज्या वेळेला विचारला गेला, त्यावेळेला या अज्ञानाला खरोखरीच ज्ञान झालेलं नाही, आत्मानुभूती आलेली नाही. काही शब्द ज्ञान त्याला झालंय, कारण त्यांनी काही पोथ्या वाचल्या, सत्संगती धरली आहे, काही पुराणं वाचलेली आहेत, काही उपनिषद वाचलेली आहेत. त्यामुळे सृष्टी मिथ्या हे म्हणायला तो तयार झालाय. मी तो म्हणतो ठीक आहे, अल्पकाळापुरतं मी अज्ञानी असल्यामुळे मला ते वाटतंय की ते खरं आहे असं म्हणायला हरकत नाही. असं तो शब्द ज्ञानाच्या ओझ्याखाली हे मानायला तयार झालाय, की एवढे सगळे जण सांगतायत, कारण हा देहबुद्धीला चिकटलेला आहे. त्याला मी म्हणजे देह हे वाटतंय, तो प्रापंचिक आहे, त्याला माझं सगळं घर दार हे खरं वाटतंय. आणि आतमध्ये जो आत्मतत्व आहे त्याला तो खरं मानत नाही. जे काही करतोय ते मीच करतोय असं त्याला वाटतंय, ही त्याची भावना आहे. त्यामुळे ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले. मग जर मला हे सगळं ज्ञान झालंय, तर मी उपासना करण्याचं काय कारण आहे. पण हे त्याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे. हे सगळं त्याचं ज्ञान म्हणजे पंडिती थाटाचं, वेगवेगळ्या पोथ्या पुराण वाचल्यामुळे झालेलं ज्ञान आहे. त्याला शब्द ज्ञान असं म्हटलं जातं. हे शब्दज्ञान त्याला झाल्यामुळे तो हे सगळं मानायला तयार झालेला आहे, की एवढे लोक म्हणतात म्हणजे काहीतरी याच्यात तथ्य असेल, म्हणून तो मानायला तयार झालाय. पण तुम्ही म्हणताय ज्ञानाहून काहीही श्रेष्ठ नाही, असं पहिल्यांदा म्हटलेलं आहे समर्थाने, की ज्ञानासारखं दुसरं काही श्रेष्ठ नाही, म्हणजे आत्मज्ञानासारखं यापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, ही समर्थांची सोपी व्याख्या आहे. आपणच आपलं आत्मपरीक्षण करून आपल्यातच सुधारणा करायची, आणि आपणच आपल्याला म्हणजे आपल्यातल्या आत्मतत्वाला पाहायचंय, जे आत्मतत्व या चराचरामध्ये भरलेलं आहे. त्यामुळे ते आत्मतत्व आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हे सगळं तुम्ही सांगितलंय, पण तिथपर्यंत हा साधक जो आहे हा आलेला नाही, तो मुमुक्षु आहे अजून. साधक पण म्हणता येणार नाही, पण निदान थोडंफार ग्रंथ वाचन, शब्द पांडित्य याच्यामुळे त्याला कळायला लागलंय. म्हणून आपण फार तर त्याला पहिल्या स्टेजचा साधक म्हणू. आपण बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध पाहिलं, प्रत्येकाच्या 3 अवस्था पाहिलेल्या आहेत, त्यातल्या साधकाची सुरुवातीची अवस्था असं म्हणायला हरकत नाही. आणि मग हे सगळं तो मानत असल्यामुळे उपासना ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कशी होईल. ज्ञान जर सगळ्यात श्रेष्ठ आहे, जे एकम एव अद्वितीय जसं म्हटल्यानंतर दुसरं कोणी नाही, तसं आत्मज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ म्हटल्यानंतर बाकीची सगळी ज्ञान कनिष्ठ आली की नाही. मग आत्मज्ञान झाल्यावर तरी उपासना कशाला करायला पाहिजे, असंही त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे असत्याचा प्रत्यय आला, तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा, असं त्यांनी 5व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. कसं असतं, 3 प्रकारची माणसं असतात. एक असतात खाओ पिओ मजा करो, जमलं तर मध्ये मध्ये देवाला नमस्कार केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो. कारण काय होतं, अशी ही अज्ञानी माणसं, मूर्ख माणसं म्हणतात ज्याला समर्थ, ते अज्ञानी माणसं असतात. काही जण जी असतात ती फक्त शब्दज्ञानी असतात, म्हणजे त्यांना परिपूर्ण ज्ञान झालेलं नसतं. आणि तिसरी जी असतात ती आत्मज्ञानी असतात, त्यांना शब्दज्ञान झालेलं असतं, ते धड ना इकडे धड ना तिकडे अशी त्यांची. काही वेळेला आपल्या सोयीसाठी ते शब्दज्ञानाचा वापर करून तो जो काही नियम वगैरे ठरलेला असतो तो मोडायलाही तयार होतात. काय झालं की आज पूजा केली का नाही केली, का नाही केली, नाही ते काय झालं, इतकी भूक लागली आणि गोळ्या घ्यायच्या होत्या ना, आणि सकाळपासून कोणी ना कोणीतरी येत होतं, मग मी पूजा केलीच नाही, असं आपण म्हणून जातो.
आणि मग गोळ्या घ्यायच्या म्हणून काहीतरी मी जेवूनच घेतलं आणि मग म्हटलं आता गोळ्या घेऊन मग बघू काय करायचं ते. चालतं असं केलेलं. कारण आपलं शरीर हे साधन आहे ना. शरीर हे साधन आहे हे समर्थांनी सांगितलेलं आहे. ते नीट ठेवायला पाहिजे ना. म्हणून गोळ्या घेण्यासाठी आधीच मी जेवून घेतलं. किंवा आपण म्हणतो मुलं फार रडत होती, म्हटलं नैवेद्य दाखवायचं वगैरे राहू दे, आधी त्यांना जेवायला घालूया म्हणजे शांततेत घालताय. काही हरकत नाही, तेही चालतं. पण आपणही खायचं हे कितपत योग्य आहे हा भाग वेगळा आहे. काहीतरी देवाचं पठण करून स्मरण करून मग खावं. असं काहीतरी काही वेळेला काही शब्दज्ञानी त्यातनं वेगवेगळे अर्थ काढून ती सोय करतात आपली. हेही बरोबर आहे, की गोळ्या घ्यायच्यात म्हणून खायचंय, हे आपल्याला काही वेळापुरतं आपलं शरीर धारणेसाठी आवश्यकही असतं. नाहीतर त्याचा त्रास झाला तर इतरांना त्रास होऊ शकतो. हे सगळं मान्य आहे. पण हे जर करायचं असेल, तर याच्या आधीच निदान आपण 4 शब्द देवाचे म्हणावेत ना. देवाचे स्मरण करावे, देवाची आठवण करावी, देवाला नमस्कार करावा आणि मग करावं. म्हणजे कुठेतरी आपल्याकडनं त्याचं ध्यान म्हणजे स्मरण हे व्हायला पाहिजे. मग हे जसं आहे त्याप्रमाणे त्यांनी इथे म्हटलेलं आहे, की उपासना, पूजा, अर्चा वगैरे कशाला करायची? माणसाला काय नियम नको असतात. नियम पाळायला नाही आवडत. प्रत्येक वेळी नियम पाळायचे. आज आज पूजेला वेळच झाला नाही, उद्या काय अमकच झालं, परवा काय तमकच झालं. पण काही हरकत नाही, सगळीकडे तोच भरलेला आहे ना. पण तोच भरलेला तुला दिसतोय का? ही स्टेज जेव्हा येईल, की सर्वत्र तोच भरलेला दिसतोय, तेव्हा तू पूजा अर्चा नाही केली तरी चालेल. कारण जीवभूते शिवपूजा तुझी चालूच आहे अखंड 24 तास तेव्हा. पण त्या स्टेजला तर पोहोचलेलो नाही आणि उच्च दर्जाच्या साधक ज्याला म्हणतात, त्याला उपासनेची गरज नाही हे मान्य आहे. पण तरी सुद्धा तो ती उपासना करत असतो. असत्याचा प्रत्यय आला त्याला, म्हणजे हे सगळं नाहीये हे त्याला प्रत्यय आला, तरी सुद्धा तो पूजा अर्चा करत असतो. जो ज्ञानी असतो, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेलं असतं तो तो करत असतो. पण जो पुस्तकी साधक आहे तो असे काहीतरी विकल्प मध्ये मध्ये काढत असतो. कारण त्याचं परिपूर्ण ज्ञान नसतं. तो परमेश्वर मानतो, नाही मानत असं नाही. म्हणजे मी जसं म्हटलं की परमेश्वर मानली, साधना केली, सगळं केलं, पण त्या दोन्हीचा समन्वय साधणं महत्वाचं आहे. थोडीफार उपासना आपली सकाळी झाली पाहिजे, हे आपल्याला समर्थ कायम सांगतात. मग ते थोडी सकाळी मानसपूजा करावी किंवा सकाळी उठून काही प्रवचन वाचावं, काहीतरी देवाचं स्मरण आधी करावं. अगदीच काही शक्य झालं नाही शारीरिक दृष्ट्या, काही कारणं असतील, ते निदान 2 हात तिसरं मस्तक मनापासून आपल्याला जोडता नक्की येतं. पण त्यामध्ये मनोभाव हवा. आळस नसावा. आळस म्हणून करणं वेगळं, की हे बाकीचं करायचं आता कंटाळा आलाय म्हणून हे करूया. ते वेगळं. आणि शरीरव्याधी स्वतःला असताना अंथरुणावर पडून आहे, आता उठणं शक्य नाही. देवाला नमस्कार सकाळी उठल्या उठल्या नुसता नमस्कार करणं. हे जर आपल्याला शक्यच नाहीये, त्यावेळेला अंथरुणावर पडल्या पडल्या अगदी काही वेळेला अशी परिस्थिती पण येऊ शकते, की 2 हातही आम्ही जोडू शकत नाही. त्यावेळेला मनामध्ये त्याचं स्मरण करावं. आपलं मन शेवटपर्यंत तल्लख राहतं. पण हे इनर माइंडला होण्याकरता सुद्धा आधीचे अथक प्रयत्न लागतात ना. त्याशिवाय ते येणारच नाही. म्हणजे असं सगळं एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे सगुणोपासना ही अत्यंत महत्वाची आहे. हे त्यांनी सांगितलंय. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, काहींना जेव्हा शब्दज्ञान होतं त्यावेळेला मी म्हटलं, की एक एक सद्गुरू असतात आणि त्यांच्याकडे एक शिष्य तयार झालेला असतो, अतिशय सिन्सिअर असतो, चांगला असतो, सगळं माहिती असतं. तो म्हणतो आता मला खरं सगळं ज्ञान झालंय असं तो सद्गुरूंनाच सांगतो. सद्गुरूंनी अजून म्हटलेलं नाहीये की तुला ज्ञान झालंय. पण त्याला आता आता मला सगळं यायला लागलं ना, आता मी तुमच्यासारखंच सगळीकडे प्रदक्षिणा घ्या म्हणजे पायी चालून हे करायला जातो. असं तो म्हणतो. आणि मग तो सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी जातो, प्रवचन करतो, सगळं करतो. आणि मग एक दिवस त्याला खूप आनंद होतो आणि तो सद्गुरूंच्या इथे येतो. आणि तो म्हणतो, तुम्ही म्हणलात ना, तसं मला सगळीकडे आता ब्रह्म दिसायला लागले. हे बघा, ही इथनं नदी वाहतीये ना, तीही ब्रह्म आहे, मीही ब्रह्म आहे, तुमच्या गोठ्यातली गाय ब्रह्म आहे, मी ब्रह्मात, मी ब्रह्म आहे. असं तो सांगायला सद्गुरूंना सुरुवात करतो. त्यावेळेला मग सद्गुरू त्याला म्हणतात, की अगदी तू म्हणतोस ते खरं आहे.
पण तुला ही गाय दिसतीये ना अजून? हो हो म्हणला. म्हणजे काय, छान पांढरी आहे, व्यवस्थित आहे, तिचा रंग छान आहे, अमकं सगळं वर्णन करतो. आणि नदी कशी वाटते? नदी सुद्धा किती शांत वाहते. चांगलं त्यातलं त्याला दिसायला लागलंय, पण नदी मध्ये परमेश्वर अजून दिसायला लागलेला. नुसतं शाब्दिक रूपाने त्याला माहितीये. तेव्हा ते म्हणतात हा तुझा नजरेतला दोष आहे. कारण तुला जे दिसतंय ते परिपूर्णरित्या परब्रह्म त्याच्यात दिसत नाही. हे शाब्दिक ज्ञान आहे. त्याचं अजून परिपूर्णता व्हायला हवी. म्हणून तू म्हणालास त्याप्रमाणे मी तुला पाठवून दिलं की जा तू वेगवेगळ्या ठिकाणी जा, प्रचार कर वगैरे. हे सगळं जरी खरं असलं तरी तुला परिपूर्ण ज्ञान झालं नाही. अजून तुला उपासना करणं गरजेचं आहे. उपआसन. उपासना म्हणजे फक्त स्तोत्र म्हणणं, जप करणं आणि असं नाही. ते तर आहेच. ते करावं आपापल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे हे जरूर करावं. पण हे सगळं करत असताना सुद्धा आपल्याला परब्रह्माचं दर्शन होत नाही. तर ते सगळं करत असताना जेव्हा त्याच्यातही परब्रह्म दिसायला लागेल, जीवभूते शिवपूजा सांगितलेली आहे, पण तरी सुद्धा त्या प्रत्येक जीवामध्ये शिव दिसतोय का हे महत्वाचं आहे. तुम्ही शिव दिसायला लागला. हे गरजेचं आहे. ही ज्ञानाची अवस्था आहे, ही तुरीय अवस्था आहे, ही उन्मनी अवस्था आहे. त्यामुळे हे गुरुचं वचन प्रतिपादन करणं, त्याप्रमाणे वागणं, आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की आता तुला परिपूर्ण यथार्थ ज्ञान ज्याला म्हटलं जातं, ते यथार्थ ज्ञान झालेलं आहे, हे म्हणणं बरोबर आहे. हे जेव्हा सद्गुरू सांगतील त्यावेळेला ते खरं असतं. आपणच आपल्या मनाने आता मी ब्रह्मज्ञानी झालो, आता मला फार कळायला लागलं, असं इथे मी आला ना हो. पण म्हणतो तेव्हा सुद्धा मी येतोच आहे ना. ज्या वेळेला संत सांगतात त्यावेळेला ते म्हणतात, ते मी म्हणतात ते फक्त आपल्याला दोन गोष्टींमधला फरक काही सांगण्याकरता त्यावेळेला ते मीच ज्ञान करत असतात. ज्ञानी आणि अज्ञानी असं जर आपण बघितलं तर दोघांमधलं शरीराची हालचाल सारखीच आहे, बाकीचं आचरण नित्याच आहे, ते सारखंच आहे. पण कुठेतरी काहीतरी फरक आहे. हा फरक कुठे आहे? दोघांच्या अंतःकरणातला फरक आहे. आतमध्ये चित्तात असणारा फरक आहे. तो फरक जो आहे तो अंतर्यामी जो आहे, अंतर्मुख साधना ज्यांनी केलेली आहे त्याचा वेगळा आहे, आपला वेगळा आहे. आपला म्हणजे आपल्यासारख्या संसारात रमणाऱ्या लोकांचा वेगळा आहे. त्यामुळे त्यांचा वेगळा आणि आपला वेगळा आहे. हे जसं होतं त्यावेळेला परिपूर्ण ज्ञान आपल्याला झालेलं. तेही खातात, आम्हीही खातो. आपण असं म्हणतो ना की अगदी योगी झाला तरी दुपारी त्याला भूक लागतेच ना, कारण ते त्यांनी शरीर धारण केलेलं आहे. पण त्याला भूक लागते तेव्हा तो खातो, तो अन्न शरीर धारणे पुरतं खातो, फार विस्तार करत नाही. कारण हे आपण अनेक वेळा वाचलेलं असतं. पण आम्ही खातो ते आमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खातो. आम्ही खातो ते वेगवेगळ्या पद्धतीने, हे हवं ते हवं, मग लोणचं आहे का, मिरची आहे का, काल ही भाजी केली होती आज ही नको वगैरे, या पद्धती, कालचं शिळं नको ताजं हवं. तसं त्यांचं नसतं. त्यांना जी भिक्षा मिळेल तिथे आवड निवड नाही. जी भिक्षा मिळेल त्याच्यामध्ये चव ढव नाही. जी मिळेल ते अन्न धारणेसाठी मिळालेलं अन्न आहे, हे परमेश्वराकडनं मिळालेला प्रसाद आहे, तो भक्षण करायचा. या भावना, ह्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या त्या अंतर्मुख साधना केलेल्यांच्या असतात, त्या आपल्या नसतात. शरीर धारणा बाकीची सगळी शरीर रचना सारखी आहे, सगळी कार्य सारखी आहेत, पण तरी सुद्धा हा मुळातला अंतरंगातला फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो. म्हणून आम्ही संसारात येऊन देवाची उपासना जरी केली तरी आम्ही नवस सायास करतो, उपासना करतो, आम्हाला पाहिजे ते देवाकडनं मागून घेतो, ते काहीच मागत नाही. हे काहीच न मागणं जेव्हा जमतं तेव्हा तो परमार्थ साध्य होतो. तेव्हा त्याला ही पहिली स्टेज जी आहे, पहावे आपणासी आपण, याची सुरुवात होते. तो सिद्धत्वाकडे जायला सुरुवात करतो आणि मग त्याला सिद्ध असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने त्यांच्या आणि आपल्यामध्ये खरं म्हणजे खूप फरक आहे. म्हणून संत वेगवेगळे असतात,
पण त्यांचं अंतरंग सारखं असतं. आपलं पणही वेगवेगळे असतो, दिसणारे अज्ञानी लोक, पण आमची अंतरंगही वेगवेगळी असतात. त्यामुळे हा मोठा फरक आहे. त्यांची जी असते ती ज्ञानाची अवस्था असते, तुरीय अवस्थेपेक्षाही पलीकडची, ज्यांना आत्मज्ञान झालंय त्यांची उन्मनी अवस्था असते. आणि ही एक उच्च अवस्था आहे, ती त्यांनी ज्ञानाची अवस्था म्हणून सांगितलेली आहे. आणि आमचं सारखांचं काय होतं, मी थोर वाटे मनी, असं आम्हाला कायम वाटत राहतं. मी थोर आहे, मला सगळं कळतं, मी अमुक आहे. हे आमची ज्ञानाची अवस्था आहे, ही शब्द ज्ञानाची अवस्था आहे. हा एवढाच फरक सांगायचा होता. पण समर्थ म्हणतात, मी थोर वाटे मनी, तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. जो स्वतःलाच म्हणतो की मी थोर आहे, मला ज्ञान झालंय, मला आता ब्रह्मज्ञान झालंय, असं जो सांगतो तो ब्रह्मज्ञानी नसतो. ते फक्त शब्दज्ञान असतं. या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण, सहजची झाले श्रीराम. आता इथे गुरूंचे वचन प्रतिपाळणे, काही वेळेला गुरु आपल्याला काही काही गोष्टी सांगत, म्हणजे गुरु असतील, हयात असतील त्यावेळेला त्यांच्याशी ते फार चांगलं असतं की गुरु आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात. पण हे गुरु ज्या वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत असतात तेव्हा त्यांचं वचन प्रतिपाळ करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. पण काही वेळेला काय होतं, गुरु जे सांगतात ते नेमकंच आपल्या मनाच्या विरुद्ध असतं. आपल्याला ते अजिबात पटत नाही आणि आपण म्हणतो हे सांगतात पण मला काही हे पटत नाही बुवा. म्हणजे इथे आम्ही त्यांचं वचन प्रतिपाळ करायचा की नाही या ह्याच्यामध्ये राहतो. पण सद्गुरु ज्या वेळेला एखादं वचन आपल्याला सांगतात की तू हे कर, त्यावेळेला ते न मानता आपण दुसरंच काहीतरी करायला लागलो तर काही वेळेला वचनभंग करिता विलक्षण, काहीतरी विलक्षण गोष्टी घडतात आणि आपण पुन्हा त्याच ठिकाणी येतो. एवढं कार्य सद्गुरु आपल्याकडनं, जर ते आपले सद्गुरु आपण मनापासून मानत असू तर ते करून घेतात. भले आपल्याला असं वाटतं की यांनी आत्ता सांगितलेलं मला करायचं नाही, मला पटत नाहीये, मी सद्गुरूंचं हे वाक्य मला पटत नाही, मला करावं असं वाटत नाही. पण हे असं काही होण्यापेक्षा सद्गुरूंनी ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सांगितलेली असते तेव्हा ती त्याच पद्धतीने करावी. त्याचं कारण तिथे त्याचं फळ मिळाला किंवा तो आनंद मिळाला, त्यांचं वचन प्रतिपाळ केल्यानंतर मिळणारं समाधान मिळायला आपल्याला कदाचित वेळ लागेल. पण सद्गुरू दूरदृष्टीचा विचार करून आपल्याला सांगतात. सुरुवातीला ते आपल्याला कठीण जातं, पण नंतर त्याचं समाधानाचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळतं. म्हणून गुरु जे सांगतात ते पटो वा न पटो, पण आपण करायला सुरुवात केली की आपल्याला सद्गुरू त्यातनं एक एक दर्शन द्यायला सुरुवात करतो. आणि आपल्याला पटलंच नाही आणि आपण केलं नाही तर आपल्यावर वेगवेगळी संकट घालून पुन्हा आपल्याला त्याच बाजूला नेतो. जसं एखादं आपण गुराखी गुरं घेऊन जात असतो, त्यावेळेला ती गुरं सगळी व्यवस्थित जात असतात तेव्हा तो काही करत नाही, तो चलायचं पुढे चलायचं या दृष्टीने आपलं कोणाच्या तरी पाठीवरनं हात फिरवेल, शेपटीवरनं हात फिरवेल त्यांच्यात. पण एखादी जर अवखळ गाय किंवा बैल बाहेर पडला आणि त्या दिशेच्या तर तो दंडुका हातात घेऊन त्यांना पुन्हा आपल्या ह्याच्यात सामील करून घेतो. हे त्याच्या चांगल्यासाठी केलेलं असतं, पण त्याला बाहेर जे कुंपणामागचं शेत असतं ते दिसत असतं, तो हिरवा चारा दिसत असतो म्हणून तो तिकडे धावायला लागतो, कारण त्याला छान दिसायला लागतं म्हणून. पण त्या वेळेला तो दंडुका घेऊन त्याला मागे फिरवतो. हे जसं होतं तसं सद्गुरू आपल्याला पुन्हा मार्गस्थ करतात. हे सद्गुरूंचं खूप महत्वाचं काम आहे. ही गुरुची उपासना करणं, गुरुची आज्ञा प्रमाण मानणं, म्हणून ती प्रमाण मानून तू सगुण उपासना कर, कारण अजून तुला पूर्ण ज्ञान झालेलं नाही. हे सद्गुरू संत सज्जन जे काही सांगतात, सद्गुरू नसतील केलं तर संत सांगतात. काही वैयक्तिक उपदेश असतात, काही संपूर्ण समाजाला केलेले उपदेश असतात, पण तेही चांगले असतात. जोपर्यंत सद्गुरू भेटण्याची म्हणजे अवस्था आलेली नाही, ती पण यावी लागते. मुद्दामून कुणी सांगून कुणीही कुठलाही गुरु करू नये. ते आपले वेवलाईन जुळावी लागते तेव्हा सद्गुरू भेटतात. आपली 10 पावलं चालून तर व्हायला पाहिजे.
तेव्हा सद्गुरू येतील आणि आपल्याला भेटतील. तोपर्यंत ते भेटतही नाही. पण ते भेटले नाही तर संत वचनांवरती विश्वास ठेवायला हरकत नाही. आणि म्हणून सगुणोपासना ही अत्यंत महत्वाची आहे. सद्गुरू, संत, सज्जन आपल्याला ही सगुणोपासना करायला सांगत असतात. ते अज्ञानी माणसाला पटत नाही आणि प्रापंचिक माणसाला आत्मज्ञान होण्यासाठी वगैरे त्याच्यात फारसा काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे तो म्हणतो काही गरज नाही याची. पण हळूहळू काही गोष्टींची संकट टाकून सद्गुरू आपल्याला त्यांच्याकडे ओढून घेतात. हेही तितकंच खरंय. पण मग इथे समर्थ म्हणतात, काही जे अज्ञानी लोक आहेत ते म्हणतात की नाही, आम्हाला काही ते पटत नाही, म्हणजे काही करण्याची गरज नाही, असं ते म्हणतात. मग त्यावेळेला समर्थ म्हणतात, करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण, तेही सुटेना श्रीराम. साहेबाशी लोटांगणी जावे, नीचा सारिखे भावे, आणि देवास न मानावे, हे कोण ज्ञान श्रीराम. करणे लागे भोजन, जन्म घेतलाय, शरीर धारण केलंय, जेवायला लागतं, खायला लागतं, प्यायला लागतं, सगळं लागतं. मग हे सगळं लागतं, अगदी मळमूत्र त्याग करायला सुद्धा लागतो. मग या सगळ्या क्रिया कराव्याच लागतात. हे जसं आहे ते तू दूर सारू शकत नाहीस. तिथे काही तू चुकत नाही, सगळं व्यवस्थित वेळेवर करतो. मग हे सगळं असताना सद्गुरूंनी सांगितलेलं सगुण भजन करायचं नाही, हा कुठला न्याय? बाकीचं सगळं करतो ना, मग हेही कर ना. ध्याना बैसला योगी, माध्यानीला तोंड वासी. हे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यालाही दुपारी भूक लागतेच ना. मग आता याला काय म्हणायचं? तर हे असं न करता तू सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून उपासना कर. काही हरकत नाही. आता तुला नाही करायची, पण काय करणार, ते सद्गुरू आमचे सांगतात म्हणा म्हणून म्हणायचं. असं म्हणून का होईना पण कर. आपोआपच त्याच्यात गोडी निर्माण होते. आपोआप. हे निश्चित आहे. आपण करायला लागलं की आपल्याला गोडी निर्माण होते. सुरुवातीला कंटाळा येतो, पण कंटाळा आल्यानंतर तेच आधी करावं, म्हणजे आपलं ते काम झालं असं म्हणून केलं तरी हरकत नाही. पण नंतर त्याच्यात गोडी लागते की त्याच्याशिवाय आपल्याला चैन पडत. अशी अवस्था एक वेळेला निर्माण होऊ शकते. जसं म्हणून सद्गुरूचं वचन मानणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक उदाहरण देते. स्वामी राम स्वामी राम म्हणून होते. तर हे स्वामी राम हिमालयात वगैरे राहत असत. अत्यंत विद्वान म्हणजे प्रभूचरणी लीन झालेले वगैरे असे होते. पण त्यांच्या आधीच्या काळात बाबाजी हे त्यांचे सद्गुरू होते. त्यांनी त्यावेळेला ते जे वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना जे सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत ते करत होते. आणि ते करत असताना एकदा त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं की तू एकच वेळा प्रार्थना करत जा आणि जेवत जा. जेवायचं, प्रार्थना म्हणजे कशी आहे, प्रार्थना करायची, हात बीत धुवायचे आणि पानावर बसायचं. जे एकदाच मिळालेलं आहे, जे भिक्षामध्ये मिळालं असेल किंवा जे काही कंदमुळं वगैरे हिमालयात असतात तिथे त्यांना, त्या लोकांना ते माहिती असतं, ते काढून ते घेतात. तशा पद्धतीची काही कंदमुळं अशी आहेत की ज्याच्यामुळे पूर्ण भूक भागते वगैरे. अर्थात तो विषय वेगळा आहे. तर तिकडे न वळता ह्या स्वामीरामांचा तो एक उपक्रम ठरलेला होता. त्यांनी ती त्या पद्धतीने उपासना झाल्यानंतर आपण आपल्या एकदा जे ताटात असेल ते खायचं, हे त्यांनी ठरवलं. म्हणजे ही ही सद्गुरूंनी त्यांना सांगितलं होतं. पण नंतर भूक लागली तर नाही खायचं म्हणे. मनात आणायचं की आपण एकदा जेवण झालंय, आपण तृप्त झालंय. मनामध्ये आपली शक्ती जागृत केली की अनेक गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यासाठी थोडासा 5-1 मिनिटाचा अवधी लागतो. काही वेळेला काही अनपेक्षित घटना घडतात, काही म्हणजे नको त्या घटना घडतात, किंवा काही वेळेला भयंकर घटना घडतात. आणि अशा वेळेला सुद्धा त्या घटनेतून दुसऱ्या घटनेत जाण्यापूर्वी आपण जर 5 मिनिटं सद्गुरूंचं स्तवन केलं किंवा त्यांच्या चरणी माथा ठेवला की बस, मला हे पहिल्यातनं सुटायचं आणि दुसऱ्याला सामोरं जायचंय. आपल्या जीवनक्रमातल्या घटना बरं का, हेच सांगते, काही फार मोठं नाही सांगत आहे, असं होऊ शकतं. तर आपण आपल्याला त्या मिळालेल्या 5 मिनिटात आपलं मन बदलू शकतो, पूर्णपणे जाऊ शकतो. हे होऊ शकतं, ही खात्री आहे. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं आठवायचं की आपल्याला हे करायचं नाही, कारण मनाची ताकद 80% आहे, बाकीची 20% आहे शरीराची. ती मनाची ताकद महत्वाची आहे. म्हणून
प्रत्येक वेळी मनावर समर्थ सांगत असतात. हे स्वामीरामांना, ते जे वृद्ध असे त्यांचे जे बाबाजी आहेत, त्यांनी हे सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ते उपासना करत होते. सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन परिपूर्णरित्या मनापासून ते हे करत होते आणि ते एकदाच जेवायचे. एकदा असं झालं की एक अत्यंत वृद्ध मनुष्य, तेजस्वी होता, वृद्ध होता, आणि तो काठी टेकत टेकत तिथे आला आणि त्यांच्या शेजारी बसला. त्यांनी नुकतंच पान वाढून घेतलं होतं, नमस्कार करून ते जागेवर बसले होते. आता ह्याच्यात जे काय, आणि त्या दिवशी त्यांना मिळालेलंही कमी होतं. काय म्हणजे जे काय थोडस फळ एखादं मिळालं असेल किंवा काही थोडंफार मिळालं असेल, ते त्यांना जे भिक्षेमध्ये मिळालं असेल किंवा त्यांनी काढून आणलं असेल, तेवढंच त्यांना तिथे त्यांनी घेतलेलं होतं. तिथे तो वृद्ध गृहस्थ आला आणि तो म्हणला, खरं म्हणजे मला खूप भूक लागली रे, मला खूप भूक लागलेली आहे, तुझं ताट तू आज मला दे. ते म्हणले, नाही हो, कसं शक्य आहे मी तुम्हाला देणं. कारण म्हणे मी आज जेवलो, इथनं मी उठलो की संपलं. आज मी जेवलो की मला उद्या दुपारपर्यंत काहीही खायला मिळणार नाही. मला उद्या दुपारपर्यंत काहीही खायला मिळणार नाही, कारण माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे आणि मला ती मानणं जास्त महत्वाची आहे. पण त्याच्यासाठी मला खाणंही तेवढंच महत्वाचं आहे. त्यावेळेला तो म्हणला, अरे हो का, खरंय तुझं म्हणणं, पण मला आता अगदी खूप गरज आहे रे, अन्नाची खूप गरज आहे. आणि तो म्हणे, अहो आज मलाच कमी मिळालंय, मी तुम्हाला बघा. म्हणजे माणूस त्या स्टेज पर्यंत गेल्यावर सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किती गोष्टी करत असतो. आणि मग ते सगळं म्हटल्यानंतर तिथे सद्गुरू येतात आणि ते सांगतात, दे ना त्यांना, तू त्यांना दे. एक दिवस तू उपाशी राहिलास तर तू काही मरत नाहीस. ह्या शब्दात सद्गुरूंनी त्यांना वाईट वाटलं की हे असे काय सद्गुरू, मी मेलो तरी यांना काही त्याची पर्वा दिसत नाही. पण सद्गुरू त्यांना काय म्हणतात, दे तू त्याला, तू काही मरणार नाही एक दिवस उपाशी राहिलास तर. असं म्हटल्यावरती सद्गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी ते ताट त्यांच्या पुढे सारलं, पाणी प्यायलं आणि ते उठले. आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरती जी त्याला तृप्ती दिसली, त्यात त्यांना समाधान मिळालं. हे जरी खरं असलं तरी हे सगळं वरवरचं असतं हो. असं काय समाधान, आपली भूक ते आपली भूक असं आम्हाला वाटणार नाही. मग कशाला त्यांना ताट द्यायचं. हा, मी माझ्यातलं अर्ध देतो ना त्यांना, तसं आम्ही काहीतरी काढतो नाही. पण सद्गुरूंनी सांगितलं पूर्ण ताट दे. त्यांनी ते पूर्ण ताट त्यांना दिलं आणि नंतर ते जे गृहस्थ होते ते तृप्त झाले आणि ते म्हणाले, मी 4 दिवसापासून उपाशी आहे. तू फक्त कालच खाल्लं, त्याच्यानंतर आज खातोय. मी 4 दिवस तहान भूक काहीही मला नाही, पाणी सुद्धा प्यायला मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. पण आज मी तुला एक वरदान देतोय की जोपर्यंत तुझ्या समोर खायला काही येत नाही, तोपर्यंत तुला भूक लागणार नाही, मग कितीही दिवस हो. हे वरदान त्यांना मिळालं. हे जे आहे ते पहिल्यांदा वाईट वाटलं ना त्यांना, की सद्गुरू सांगतात ते काय सांगतात, मला भूक लागली वगैरे असं सगळं. पण त्यांना जे तिथे वरदान प्राप्त, आणि नंतर त्यांच्या उपासनेमध्ये 6-6 महिने ते समाधीमध्ये असले तरी त्यांना भूक लागायची नाही. ते जेव्हा बाहेर जायचे, कुठतरी फळ दिसलं तर ते खायचे, नाही दिसलं तर त्यांना काही भूक लागायची नाही. असं वरदान त्यांना मिळालं. हाही भाग. आणि म्हणून आपल्याला इथे ते सांगतात की भोजन करणे लागे, भोजन करणे लागे उदक प्राशन, हे तू करतोच आहे. अहो, सकाळी नाश्ता केला की दुपारी जेवायला लागतंय, दुपारी जेवण झालं की रात्री जेवायला लागतंय, सगळं लागतंय. चहा लागतो, पाणी लागतं, खायला लागतं, प्यायला लागतं. कोणी रस आणला तर तो लागतो, कोणी सरबत आणलं तर ते लागतं. हे सगळं लागतं आम्हाला. हे लागतं, तेही थांबवता येतं, हे यातनं सांगितलेलं आहे. म्हणजे हे जसं सांगितलंय तसं साहेबाचे लोटांगणी जावे, नीच्यासारखे वागावे. म्हणजे नोकरीच्या ठिकाणी आपण साहेब म्हणतो त्याला जी जी करतो ना, नाही करत जा असं त्यांना म्हटलं तर ते म्हणतील तूही जा, असं म्हणतील तर मग पुढे प्रपंचाचं काय. कारण आपल्याला संसारामध्ये सुवर्ण पाहिजे म्हणून समर्थाने सांगितलं, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. पण हे दोन्ही आपल्याला करायचं असेल तर या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत. मग आपण त्या साहेबाला लोटांगण घालतो, हे खरं आहे. त्याच्याबद्दल जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही, हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. तर हे जे आहे, पण ज्यांनी तुला निर्माण केलंय, ज्यांनी तुला हे शरीर दिलंय, ज्या शरीराने तू त्या साहेबाच्या पुढे सगळी कामं करतोयस, हे जे शरीर तुला ज्यांनी दिलंय त्याला नको का आठवायला.
हे शरीर ज्याने तुला दिलंय ते शरीर तुला अजूनही कार्यरत ठेवतंय. ही सगळी कृपा जो तुझ्यावर करतोय, हे शरीर निर्माण करून ते कार्यरत ठेवणं, शेवटपर्यंत त्याची बुद्धी ठीक ठेवणं, ही सगळी कार्य आतमध्ये बसून जो करतोय त्याचं स्मरण नको का करायला? तुला वाटतं मीच करतोय, पण तुला शक्ती पुरवठा करणारा कोण आहे? तो आतमध्ये बसलाय, त्याचं स्मरण, त्या अंतरात्म्याचं स्मरण, त्या आत्मतत्वाचं स्मरण करायला पाहिजे, कारण तेच आत्मतत्व चराचरात पसरलेलं आहे. त्या आत्मतत्वाचं स्मरण करायचंय. म्हणजे कबीर जसं म्हणतो, जिस यार ने नथ दी उसको सुमिरन बार बार. मला अगदी माझ्या नवऱ्याने नथ आणून दिली, नथ आणून दिली, सगळीकडे मिरवते. कारण का? पूर्वीच्या काळी ज्याच्या नाकी नथ त्याची दुनियेत पत, असं म्हणत असत. त्यामुळे ती म्हण होती की बस एक दागिना अंगावरती आहे असं असेल किंवा काही. ती नथ घातली जायची, ही यांनी घेतली, यांनी घेतली, यांनी घेतली, किती वेळा त्यांचं नाक. अरे पण ज्यांनी नाक दिलंय, ती नाकच नसतं तर ती नथ कुठे घातली असती? त्यामुळे नाकामध्ये नथ घालायसाठी नाक ज्याने दिलंय याचा अर्थ शरीर ज्याने दिलंय, उसको भूल गई पार. जिस यार ने नाक दिया उसको भूल गई पार. त्याला तू विसरूनच गेली. कुठे म्हणतोय आपण की माझ्यातलं जे तत्व आहे ते शाबूत आहे, त्यामुळे मी हे सगळं कार्य करते? हे बोलून दाखवायची गरज नाहीये. पण कारण काय होईल, आपण जर कुठल्याही लोकांमध्ये गेलो आणि हे नाही माझं आत्मतत्व आत्ता आहे, त्यामुळे मी हे सगळं भाषण करून टाकते, किंवा प्रवचन करते, बोलू शकते, ही शक्ती माझ्यामध्ये येते. पण हे आत्मतत्व गेल्यावर मी काहीच करू शकणार नाही, हे लोकांना सांगण्याची गरज नाही. कारण म्हणजे काय सारखं ते त्यांना ते पटायला पाहिजे ना, आपल्या समोर कोण बसलंय, आपल्या समोर काय लोक आहेत, या सगळ्याचा विचार करून हे म्हणणं वेगळं आहे. पण त्या आत्मतत्वाची गरज आहे, आणि ते आत्मतत्व आपल्यात आहे तोपर्यंतच आपण कार्यरत राहू शकतो. त्या आत्मतत्वाचं स्मरण करायला पाहिजे, हे लोकांना सांगायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हे स्मरण करा असं समर्थ आपल्याला सांगतायत. हे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही, नाहीतर ते फक्त प्रदर्शन होतं. करताना आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करायचं आणि हे सांगत राहायचं, म्हणजे ते कुठं त्यांना कळतंय, ते सारख्या मीच करत असतात. मग जो सारख्या मी करतात, त्या म्याव म्याव करण्याला काय अर्थ आहे? तो अर्थ नाहीये. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि दुसरं असं की समजा, घटकावर असं समजा, मला नाहीच काही इच्छाच नाही, काही सगुणोपासना नाही, काही वाचन नाही, काही ब्रह्मज्ञान मिळवायचं नाही, काही नाही, छान चाललंय ना प्रपंच, किती सुंदर चाललंय, सगळं व्यवस्थित, आयतं खायला प्यायला मिळतंय, काही कुठे कशाला कमी नाही, असा प्रपंच चाललेला असताना नातवंड विचारतात, मुलं विचारतात, सगळं आनंदात चाललंय, कशाला पाहिजे ते परमेश्वराचं? हे काही गरज नाही, असं सुद्धा माझ्या मनात आलं आणि मी सगळं सोडून दिलं, असं एक गृहीत धरा. मी सगळं सोडून दिलं, मी काही करत नाही, मस्त खाओ पिओ आयश करो, असं मी करायला सुरुवात केली. आणि मी नामस्मरण घेतलं नाही, मी नामस्मरण केलं नाही, मी काहीच करत नाही, सगुण उपासना करत नाही. अशा वेळेला समर्थ म्हणतात, तू केलं नाही तर त्याचं काहीच जात नाही. तू एकटीने नाही केलं म्हणून काही फरक पडत नाही, त्याच्यात काहीही बदल होत नाही, त्याला काही कमी पडणार नाही. पण तुला नंतर काय झेपावं, भोगावं लागणार आहे त्याचा तू विचार कर. किंवा त्यामुळे तुझं काय नुकसान होणार आहे त्याचा विचार कर. त्याचं काही, तू नाव घेतलं नाही म्हणून जो नाव ज्याचं घ्यायचं त्या देवाचं काहीही नुकसान होणार नाही, काहीही नुकसान होणार नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं, हरिहर ब्रह्मादिक, हरिहर ब्रह्मादिक, हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक, भजेसी ना तरी काय गेले श्रीराम. म्हणजे तू नाही त्याचं भजन केलं तरी काहीही फरक पडत नाही, त्याला काही फरक पडत नाही, त्याला काही फरक पडत नाही. याचं उदाहरण देण्यासाठी ते म्हणतात, अरे हरिहर ब्रह्मादिक, ज्यांनी निर्मिती करायची, ज्याचं पालन पोषण करायचं काम घेतलेलं आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार करायचं ज्यांनी काम घेतलेलं, तिन्ही कामं अत्यंत महत्वाची आहेत. आणि ती कामं ज्याच्यावर सोपवलेली आहेत ते हरिहर ब्रह्म, म्हणजे परब्रह्म नव्हे, हरिहर ब्रह्मा, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, हे तिघ जण जे आहेत ते सुद्धा त्याची आज्ञा पाळतात. म्हणजे आपल्याला
उपनिषदामध्ये कठोपनिषदातच सांगितलेलं आहे, भयादास्य अग्नी तपती, भयात तपती सूर्या, भयाद इंद्रश्च वायुश्च, मृत्यू धावती पंचमा, असं म्हटलेलं आहे. म्हणजे अग्नी, सूर्य, इंद्र, वायू, मृत्यू, म्हणजे मृत्यूला खरं आपण घाबरतो, पण तो मृत्यू त्या परब्रह्माला घाबरतो आणि त्याच्या भयानी ते सगळं नियमाने वागतात. आज मी उगवणारच नाही असं सूर्य म्हणत नाही, त्याची ती पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा चालूच आहे. त्यामुळे ते तर नियमाने तो वागतोच आहे. आणि ते सगळे नियम पृथ्वीच्या हितासाठी केलेले आहेत. हे जे सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे ना, की सूर्याने उष्णता त्यांना द्यावी, वायूनी त्या सगळीकडे वायू पसरून शुद्ध प्राणवायू द्यावा, मृत्यूनी जास्त संख्या झाली त्याचं शरीर जे काही काम आहे ते झाल्यानंतर त्यांनी ते शरीर पुन्हा आपल्याकडे घ्यावं, त्याला नवीन शरीर द्यावं, हे सगळं जे आहे हे सगळं नियमाने चाललेलं आहे. या सगळे नियम सृष्टीच्या चांगल्यासाठी, जी सृष्टी त्यांनी निर्माण केली असं आपल्याला भास होतोय, पण त्यांनीच घेतलेली ही वेगवेगळी रूप आहेत. ते नाही मानलंच तरी चालेल, पण सृष्टी खरी वाटते ना, मग सगुण उपासना करायला सुरुवात कर. ती तुला खरी वाटते ना, मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविते निर्धारे आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी हाच प्रवास करायचा आहे. ही देहबुद्धी तुझ्यात जास्त आहे म्हणून तुला ते दिसत नाहीये. एकदा का सगुणोपासना करायला लागली, उपआसन, सतत त्याच्या सान्निध्यात राहणं, त्याचं नामस्मरण असेल, त्याचं चिंतन असेल, त्याचं मनन असेल, त्याच्याप्रमाणे आपल्यात ते गुण आकलन करून घेणं असेल, त्यातला एक एक गुण त्या परमात्म्याचा, मग तो देव कोणताही असो, जो तुला आवडेल तो देव. मी रामाचं सांगितलं म्हणून तू रामाचं कर असं नाही. तुला कृष्ण आवडत असेल कृष्णाचं कर, आणि विठ्ठल आवडत असेल विठ्ठलाचं कर. सगळे एकच आहेत, त्याचीच रूप आहेत. हे लक्षात ठेवून तू उपासना कर, की त्याच्या मागे निर्गुण तत्व आहे. आपोआपच तू तिकडे जाशील. जसजसं हे करत जाशील तसतशी तुझी देहबुद्धी कमी व्हायला लागेल. ह्यासाठी सगुण उपासना महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग मी नाही केली तर काय होणार आहे असं म्हणशील तर त्याचं काही नुकसान होणार नाही, तुझं नुकसान होणार आहे. तुझं कसं आहे, धड ना इकडे धड ना तिकडे असं करू नको. तुला शब्द ज्ञान झालेलं आहे, ते तू धरून स्वतःला फार मोठा समजू नकोस. सोयीस्कररित्या तुला तू पाहिजेस तसं करतोस, तेही शक्यतो करू नकोस. एखादा काहीतरी नियम, असं काही नाहीये की आपल्याला संतांप्रमाणे वागता येईल, कारण आपण अजून संत झालेलोच नाही. त्यामुळे तसं होणार नाही. पण हळूहळू आपल्याला त्या दिशेने प्रवास करायचा आहे, हे मनामध्ये पक्क ठेव. आणि ते मनात ठेवलं की मग आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी, सगुणापासून निर्गुणापर्यंत सहजपणे जाता येतं. गमू पंथ अनंत या राघवाचा. पण त्या राघवाचा अनंत असलेला जो मार्ग आहे तो सुरू तर कर. त्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरजच नाहीये असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे या सगळ्यामध्ये जो अहंकार आड येतोय, तो अहंकार सुद्धा तुझा आपोआप गळून पडेल. आपोआप गळून पडणं हे महत्वाचं आहे. आणि जो तुला अहंकार होतो, मी उच्च दर्जाचा साधक आहे, मला यातलं तर सगळं कळायला लागलंय, हा जो अहंकार आहे तोही घातक आहे. त्यामुळे तुला आत्मानुभव येत नाही, म्हणून तू सगुण उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सगळं सगुण उपासनेचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, अध्यात्म विद्येचं प्रतिपादन करायचं असेल तर उपासनेचं अधिष्ठान अत्यंत गरजेचं आहे. अनेकांना थोडंसं शब्दज्ञान झाल्यावर सगुण भक्ती लगेच दुय्यम वाटायला लागते. हा अनुभव समर्थांनी त्यांच्या देशभ्रमण त्यांनी केलं, भारत भ्रमण केलं त्यावेळेला घेतलेला आहे. शब्द पांडित्य आल्याबरोबर ते म्हणतात, काय करायचे सगुण भक्ती करून, असं त्यांना ती दुय्यम वाटायला लागते. अरे किती दिवस या जपमाळेमध्ये अडकून पडशील रे बाबा, आता जरा काहीतरी निर्गुणाचं कर. पण तो निर्गुण आम्हाला कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत सगुण उपासना करायला पाहिजे. जेवण खाण भूक तहान सगळं आहे तोपर्यंत ती करायला पाहिजे. कधीतरी आम्हाला त्या निर्गुणाचं ज्ञान होईल ह्याच्यावर आमचा विश्वास बसतो. पण हे असे शब्दज्ञानी असतात, ते काही वेळेला म्हणतात जाऊ दे आता काही गरज नाहीये, आणि शब्दज्ञानी शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे फिरवतात याचंही आपल्याला दासबोधामधनं वेळोवेळी दर्शन होतं. ते त्या त्या वेळेला आपण बघू. म्हणजे देवधर्म, जप, ध्यान, पूजा अर्चा हे सगळं करायला हवं. काही आपल्यापुरते नियम पाळून घ्यायला हवे.
अगदी खूप काही नियमांचं सुद्धा आपण तांडव करायला हवं, की जेणेकरून दुसऱ्याला त्रास होईल असंही करण्याची गरज नाही. आपल्याला ते मनापासून झालं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे इथे त्यांनी जवळजवळ 27 ते 37 या ओव्यांमध्ये जो कृपा प्रसाद दाशरथी रामाकडनं त्यांना मिळाला, त्यामुळे त्यांनी जे निष्काम कर्मयोगाने कार्य केलं, त्यांनी मग त्याच्यामध्ये सगळा जनाधार होता त्यांचा तोही वाढत चालला. त्या सगळं ज्ञान उपासना जे आहे ते सगळं त्याचं महत्व त्यांनी वाढवलं आणि ह्या सगळ्या जनमानसामधलं आपलं स्थान बळकट केलं. ज्ञानाबरोबरच त्याने सामाजिक समाजकारण, देवकरण, राजकारण केलं. या सगळ्यामध्ये माझी सगुण उपासना अत्यंत महत्वाची ठरली, कारण ते बळ मला श्रीरामाने दिलं. अशा पद्धतीने त्यांना सांगायचं होतं आणि ते त्यांनी ह्याच्यामध्ये या 27 ते 37 या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. पण ते सांगताना ज्या महत्वाच्या 3 ओव्या त्यांच्या आलेल्या आहेत त्याचा विचार आपण करूया, की मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासो न जाते, कृपा केलिया रघुनाथे, रचित येते श्रीराम. दासबोध हा सुद्धा अनुभव सिद्ध असा ग्रंथ आहे. त्यांना जे अनुभव आले तेच त्यांनी इथे मांडलेले आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचा अनुभव त्यांना आलेलाच आहे. म्हणून ते म्हणतात, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. आत्मानुभव येतो, आत्मज्ञान होतं, किंवा कृपा केली या रघुनाथे. पण रघुनाथ हे त्यांनी म्हटलेलं आहे बरं का. कारण समर्थ श्रीरामाची उपासना करत होते. ज्याला जो जे देव आवडत असेल त्याची त्यांनी उपासना करावी, त्याबद्दल त्यांनी कधीच नकार दिलेला नाही. म्हणून मी मगाशी तो उल्लेख केला. पण कृपा केली या रघुनाथे असं समर्थ म्हणतात. आणि त्यामुळे ते म्हणतात की मी श्रीरामाची उपासना केली, सगुणोपासना केली, म्हणून त्यांनी मला हे आत्मज्ञान दिलं आणि मला त्यामागचं निर्गुण तत्व कळायला लागलं. मग आपणही जर ही ही त्यांनी ग्वाही दिलेली आहे. हे काही मंत्र्या-संत्र्याचं कोणी सांगितलेलं असं हे नाहीये. त्यामुळे ही स्वतः समर्थांनी ग्वाही दिली. त्यामुळे ते म्हणतात, तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या रीतीने मनापासून 80% पूर्णपणे मना आपल्या स्वाधीन करून ज्या वेळेला तुम्ही हे करता, त्यावेळेला तो कृपा करतो, हे 20% त्याचे आहेत. तो मग ही 20% जेव्हा कृपा करतो, दैव ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे मग तू धरसोड करू नको, तुझी तू चालू ठेव. अनेक संकट येतील, येऊ दे, ते तुला त्याच मार्गाने घेऊन जाणार आहे. त्यामुळे भगवंताची एकनिष्ठपणे तू सेवा कर, त्याचं उपासना कर, चिंतन कर, मनन कर. सगुण उपासना केली की आत्मसाक्षात्कार होतोच, यात शंका नाही. हे मी माझ्या असं समर्थ म्हणतायत, हे मी माझ्या प्रचितीने सांगतोय. आपली सर्व मनोरथ पूर्ण होतात. मग मनोरथ उरतात का हो? खरं म्हणजे आपली मनोरथ उरतच नाहीत. वैयक्तिक जी उरतात ती समाज कल्याणाचीच असतात, ती समाज उन्नतीचीच असतात. आणि ती जी मनोरथ आहेत तीही पूर्ण होतात. जे कार्य मनी धरावे ते सहजपणे प्राप्त होते. विघ्न अवघे निरसोन जाते. त्यामध्ये विघ्न येतच नाही. कृपा केली या रघुनाथी, हे दोन्हीकडे उपयोगी पडतं. मनी धरावे ते होते, विघ्न अवघे. पण आम्हाला फार हौस असते ना, मी अमक करतेय, मी तमक करतेय हे सांगायची इतकी हौस असते. तो मी आला की समर्थ म्हणतात की जो आपली उपास्य देवता असते ती म्हणते, तो करतोय ना तोपर्यंत त्याचं त्याला बघू दे काय करायचं. तो जेव्हा म्हणेल की सद्गुरू माझ्याकडनं करून घेतात, तो जेव्हा म्हणेल की माझी उपास्य देवता माझ्याकडनं करून घेते, हा भाव 80% त्याच्या मनात निर्माण होईल, तेव्हा मी त्याचं बघेन. मग विघ्न अवघेची नासवली जाते. हे देहबुद्धी जेव्हा प्रबळ असते तेव्हा मी करता ही भावना असते. आणि जेव्हा सद्गुरूंच्या म्हणजे सद्गुरूंच्या विश्वासामुळे मी कोण, मी नाहीच आहे, हा माझा देह नश्वर आहे, मी नाहीच आहे, आत आहे तो अंतरात्मा श्रेष्ठ आहे, हे जेव्हा पक्क मनावरती ठसतं, त्या विश्वासामुळे सृष्टी मिथ्या म्हणजे आत्ता जरी मला दिसत असली तरी व्यावहारिक दृष्टिकोनातनं मी त्याप्रमाणे वागलं पाहिजे, व्यावहारिक सत्तेप्रमाणे वागलं पाहिजे. आपण व्यावहारिक सत्ता बघितलेला आहे मागच्या वेळेला, त्यामुळे त्याप्रमाणे वागलं पाहिजे सृष्टीतले व्यवहार करताना. पण ही सृष्टी मिथ्या आहे आणि मी सत्य आहे. मी म्हणजे माझा अंतरात्मा, आतलं तत्व, ते सत्य आहे, हा भाव निर्माण होतो.
आणि मग सगुण भजन सगुण उपासना सुरू होते. त्यावेळेला मी करता ही भावना हळूहळू कमी होत जाते आणि भगवंतच करता आहे, तोच सगळं घडवून आणतोय, ही भावना मनामध्ये दृढ होते. अशा वेळेला मन बुद्धी नेहमी चांगलेच श्रेयसाचेच विचार करतात. हे श्रेयस सर्वांसाठी असतं. ते श्रेयस चांगलं कार्य करतं, समाज उपयोगी समाजहिताचं देशकार्याचं, मग ते कुठलंही असो, प्रत्येकाचा पिंड त्या असतो त्याप्रमाणे. पण इथे फळाची अपेक्षाच ठेवली जात नाही, कारण ते वैयक्तिक नसतं. आम्ही वैयक्तिक 21 काय ते उपासना वगैरे करतो, 21 गणपतींना जाऊन येईन, मग 21 वेळा अमकं म्हणेन, पण मला अमकं होऊ दे, मग मला तमकं मिळू दे. ही ही उपासना सुरुवातीला माणूस अज्ञानी असतो तेव्हा करतो, पण त्यानंतर तो सगळा शेवटी सिद्धत्वाला पोचतो, त्यावेळेला भगवंताला कर्तेपणा देऊन टाकायचा. ही खरी त्याची भक्ती असते, ही त्याची सगुण उपासना असते. त्यामुळे पांडुरंग शास्त्री आठवल्यांना ज्या वेळेला ठाण्यामध्ये ज्ञानपीठ काढायचं होतं, तेव्हा प्रत्यक्ष राधाकृष्ण तिथे आले होते आणि ते म्हणले, मी सरकारी कोटी म्हणजे तो कोटा असतो त्यांचा, त्या सरकारी कोट्यातनं मी तुम्हाला एवढं एवढं धन दौलत मिळवून देतो, म्हणजे सगळी जे काही आर्थिक मदत आहे ती मी मिळवून देतो, म्हणजे तुम्हाला एक ज्ञानपीठ उभारायला सोपं जाईल. ते म्हणले नको, कशाला, त्याची इच्छा, माझी इच्छा नाहीच आहे, माझी इच्छा काहीच नाही आता, मी त्याचा दास, जी काय आहे ती त्याची इच्छा आहे. त्याला जर असं वाटत असेल की हे ज्ञानपीठ व्हावं, तर तो व्यवस्था करेल, मला काहीच करायचं नाही. मग तुम्ही कशाला उगीच ते करताय, तो करेल. आणि समजा झालं तर चांगलं आहे, त्याची इच्छा पूर्ण झाली. जर नाही झालं तर मला दुःख व्हायचं काही कारण नाही, कारण त्याची इच्छा आहे की हे काही पूर्ण करायचं नाही. तो व्यत्यय घालेल त्याच्यात आणि नाही करू देणार. पण त्याची इच्छा असेल तर ते आपोआप पूर्ण होईल, आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्या कोट्यातनं मिळणारं जे हे होतं ते नाकारलं. आणि नाकारल्यानंतर 3-4 महिने काही ठराविक दिवसानंतर ते ज्ञानपीठ तिथे उभं राहिलं, आणि त्याचं उद्घाटन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्तेच झालं. तेव्हा ते म्हणले ते म्हणजे खरंच तुम्ही पूर्ण केलं? मी मी नाही पूर्ण केलं, ही त्याची इच्छा होती, ती त्यांनी पूर्ण केली. फक्त कोणीतरी निमित्त मात्र पाहिजे, इन्स्ट्रुमेंट म्हणून त्यांनी माझा वापर केला की हा करतोय. पण शक्ती त्यांनीच प्रदान केली, इच्छा त्याचीच होती, माझी नव्हती. माझी इच्छा नसल्यामुळे त्याला जर नसतं झालं तर त्याचा वाईटपणा माझ्याकडे येण्याचं काही कारण नाही. म्हणजे चांगलेपणाही घ्यायचा नाही, वाईटपणाही घ्यायचा नाही. हे जे आहे पापही नको आणि पुण्यही नको, आम्ही तो घेत असतो म्हणून ते भोगायला परत येत असतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आमचं तसं नसतं, आम्ही अहंकाराने भरलेलो असतो. त्यामुळे ते म्हणतात, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे, अभ्यंतरी श्रीराम. आतमध्ये ती वृत्ती हवी. याच काही फार तोंडाने बोलून बोलून आपलं महत्व आपण काही वेळेला वाढवतो, की आता समर्थ करतील, हो समर्थ करतील, म्हणजे आपण ते बोलताना सुद्धा त्याच्यात अहंकार असतो. त्यामुळे तोही असू नये. हे मिमीचं ज्या वेळेला प्रदर्शन केलं जातं ना, त्यावेळेला आत्मज्ञान होत नाही. माझं अमुक, माझं तमुक, हे सगळं संसाराचं प्रदर्शन असतं. ते शब्दज्ञान जे मिळालेलं असतं त्याच्यामुळे होतं. शब्दज्ञानाने प्रसिद्धी मिळते पण सिद्धी मिळत नाही, हे नक्की आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ती सिद्धी असो वा नसो, आपलं काही बिघडत नाही. आपल्याला सिद्धी तरी हव्यात असं कुठे, पण जे काही करतोय ते राम करता ही भावना असणं, ही महत्वाची आहे. ती आपल्या मनामध्ये ठसवण्यासाठी सगुण उपासना अत्यंत गरजेची आहे. जिथे अहंकार, अहंता हे अजिबात संतांना मान्य नसतं. त्यामुळे खर तर हे काहीही करण्याची आवश्यकता नाही, प्रदर्शनासाठी करण्याची आवश्यकता नाही. आपलं आपण आपल्यामध्ये अंतरंगामध्ये ते ध्यान कायम स्थित करणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण जर संतांची उदाहरणं घेतली तर आपल्या लक्षात येईल, दासगणू महाराज म्हणतात, मी तो लेखणीचे काम केले, लिहिते लिहोते स्वामी भले. एकनाथ महाराज म्हणतात, गुरुच माझ्या मुखातून लिहितात, एका जनार्दनी बोलविले, असं म्हणतात. समर्थ म्हणतात, मी करुणी अकर्ता,
राम करता हेची खरे, असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलतो. असे सगळ्यांची किती उदाहरणं द्यावीत तेवढी कमी आहेत. पण हे लोक कुठेही अहंकार त्यांच्यामध्ये नसतो, हे महत्वाचं आहे. मी करता ऐसे म्हणसे तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. मग तो तुला मिळवायला कुठे जाण्याची गरजच नाही. आमची काय असेल हरित देईल खाटल्यावरी, हेही समर्थांना मान्य नाही बरं का. ते म्हणतात प्रयत्न तू करायचेच आहेत. 80% प्रयत्न हे तुझेच असायला पाहिजेत, तेव्हा 20% कृपा भगवंत करतो. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी. कारण मी करणारे म्हटलं की मग चांगलं झालं नाही तर लोक काय म्हणतील म्हणून दुःखही होईल. चांगलं झालं तर लोक स्तुती करतील, त्याचा अहंकारही होईल. म्हणून कर्तृत्व रामाने केलं असं म्हणावं, मनापासून वरवर दाखवायला नव्हे, ढोंगीपणा करून नव्हे. आणि हे कर्तृत्व सद्गुरु चरणी अर्पण करावं. हे राम करता ही भावना मनामध्ये ठेवणं हा खरं म्हणजे भक्तीचा प्राण आहे. खरं तर सर्व परमेश्वराच्या इच्छेनेच होत असतं, पण माणूस कर्तृत्व आपल्याकडे घेतो, तिथेच चुकतो. आणि मग ते भोगण्यासाठी त्याला परत यावं लागतं. गीतेचा श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचं वर्णन करण्याची गरज नाही. अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक विधम, हा जो 18व्या अध्यायातला श्लोक आहे, त्याप्रमाणे जर आपण एक उदाहरण देते, खरं म्हणजे थोडं वाढतंय, थोडक्यात एक उदाहरण देते, आपल्याला पटेल पटेल त्यामुळे. अधिक म्हणजे ह्या अधिष्ठानन तथा करता करणंच पृथक विधम, विविधाच पृथक चेष्टा, अशा प्रमाणे तो श्लोक आहे. पण हे सगळं करणारा करता करवी तर राम आहे, हे खरं आहे. हे मनात ठेवलं तर ह्या सगळ्या पहिल्या चार ज्या गोष्टी आहेत, अधिष्ठान करता म्हणजे साधन अवजार वगैरे, प्रयत्न, हे सगळं आपल्या हातात आहे. मिळवणं, कष्ट करणं, हे सगळं. पण दैव मात्र त्याच्या हातात आहे. ते चांगल्याकडे न्यायचं का नाही न्यायचं, सफल करायचं का असफल करायचं, हे त्याच्याप्रमाणे आहे. हे त्याची इच्छा असते, हे मनात ठेवायचं. त्यामुळे झालं तरी वावा, नाही झालं तरी वावा असं पाहिजे. एकदा एक मुलगा परीक्षेला बसलेला असतो, अत्यंत हुशार, अभ्यासामध्ये खूप वाढवत नाही गोष्ट, पण प्रचंड हुशार, की शाळेतल्या सगळ्यांना माहिती असतं हा बोर्डात नक्की पहिला येणार. 10वीच्या परीक्षेला नक्की बोर्डात पहिला येणार, म्हणजे आपल्या शाळेचं नाव होणार. सगळ्यांची आधीच तयारी सुरू होते, शाळेत लोक येतील, काय ते मुलाखती घेतील, अमकं तमकं, अगदी सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी सगळेजण अगदी तत्पर असतात की हा 100% पहिला येणार, अशी त्यांना खात्री असते. मुलांनी पण सगळे पहिले पेपर छान दिलेले असतात. शेवटच्या पेपरच्या वेळेला काय होतं मला माहिती नाही, पण त्याचं आणि त्याच्या वडिलांमध्ये थोडंसं जाताना भांडण होतं. एवढे टक्के आता ते लोक येतील तर मग आता आपल्याला तयार राहिलं पाहिजे, ते आपली पण मुलाखत घेतील, असं असतं ना, ते आई वडील काय म्हणतात वगैरे वगैरे. मग शिक्षकांचं मत वगैरे असं त्या सगळ्या मुलाखती घेतील वगैरे. आणि त्यांचं त्या ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं भांडण होतं. आणि तो म्हणतो, एवढं जर ह्यांना अगदी खात्री आहे, जाऊ दे मी आजचा पेपर देतच नाही. तो शेवटचा पेपर देतच नाही. आणि तो बागेत जाऊन बसतो शांतपणे, पेपर झाला की घरी जातो. कसा गेला पेपर, हो नाही, नाही नाही, काहीच बोलत नाही. पण मग त्याच्या मनाला कुठतरी खायला लागतं की हे असं आपण लपवून ठेवलं, आणि आयत्या वेळेला हा जर असं आलं की हा नापासच झाला कारण पेपरच नाही दिलेला, तर मग आता काय करायचं. मग त्यावेळेला तो त्याच्या टीचरकडे जातो, जो त्याचा आणि त्यांचे खूप असे आदराचे संबंध असतात. आणि तो त्या बाईंना म्हणतो, मॅडमना म्हणतो, की अहो खरं सांगू का, मी हा शेवटचा पेपर दिलेला नाही. ही जी सगळी तयारी चालली आहे ना, त्याचा काही उपयोग नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो, कारण तुम्ही हे काय करायचं, काय पद्धतीने हे करायचं बघू. पण ते म्हणतात बघू उद्या काय होतं ते. पण तू का नाही दिला, नाही म्हणे असं असं झालं, मी नाही दिला पेपर, असं सगळं होतं. आता हा निश्चितपणे नापास होणार हे त्या टीचरनाही वाटायला लागतं. त्याही टीचरना बाकीच्या सांगतात, जरा सध्या एवढी घाई नको करायला, पण बघूया काय होतंय, बघूया काय होतंय. ह्या का असं डळमळीत उत्तर देत आहेत, असं त्यांनाही प्रश्न पडतो. पण त्या काही उत्तर देत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रिझल्ट लागतो बोर्डवरती, तेव्हा याचा पहिला नंबर असतो. ह्याचा पहिला नंबर असतो. त्या म्हणतात, अरे काहीतरी काय खोटं बोलला, मला काल केवढं टेन्शन होतं, आज तुझा पहिला नंबर आहे. सगळेजण त्याचे म्हणजे ते लोक यायला लागतात, सगळं व्हायला लागतं. ह्याला कळत नाही असं कसं झालं. तो म्हणतो, जाऊ दे, आता जे काय चाललंय ते होऊ दे, नंतर आपण वडिलांना पण सांगू. म्हणून तो काही दिवस म्हणजे थोडं सगळी पहिली लाट एकदा निवळली की मग
कुठे ऍडमिशन घ्यायची, काय घ्यायची, तेव्हा तो वडिलांना सांगतो, खरं सांगू का, मी शेवटचा पेपर दिला नाही, हे असं कसं झालं मला माहिती नाही. खरं म्हणजे मी काही पहिल्या येण्याच्या दृष्टीने वगैरे नाही, मला अभ्यास करायचा होता, मला या ठिकाणी जायचं होतं, तेवढे मार्क मिळाले शिकायला. पण म्हणे मी शेवटचा पेपर दिला नाही, तरी सुद्धा मी पहिला कसा आलो. तुमचा जो मित्र तिथे जे पेपर चेक करतो त्याला विचारा की त्याला शेवटच्या पेपरमध्ये किती मार्क पडले. बाकीचे जाऊ दे, ते काय पुन्हा बोर्डात जाऊन चेक करतात ना, तसं तुम्ही तसं जा. म्हणे काहीतरी काय सांगतो, म्हणे हो खरं आहे हे. तो जातो तिथे चेक करतो, तो म्हणतोय त्याला एवढे मार्क पडले. तो त्याच्या मित्राला म्हटलं, तो म्हणतो एवढं का विचारायला, पहिला आलाय, आणखीन काय बघायचंय तुला. तर तो म्हणतो नाही, तो म्हणतोय की मी पेपर दिलेला नाही. मग नक्की काय झालं. तेव्हा तो म्हणतो, खरं सांगू का तुला, त्या दिवशीचा त्या सेंटर मधला त्या वर्गातला एक गठ्ठा गहाळच झाला. ते पेपर आमच्याकडे आले नाही, तपासायला आले नाही. आता थोडे दिवसाकरता एवढं सगळं करण्यापेक्षा आधीचे जे मार्क पडलेले आहेत पहिल्या पेपरचे, त्याचं ऍव्हरेज करून आम्ही सगळ्या मुलांना मार्क दिलेले आहेत. त्यामुळे हा पहिला आलाच, कारण पहिले सगळे पेपर चांगलेच लिहिलेले होते. हे दैव पण जे म्हटलं जातं, ते त्यांनी ठरवलेलं असतं, ते आपण बदलू शकत नाही. आणि आपण ठरवलं ते तो बदलू शकतो. एवढं आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा सगुण उपासनेचं महत्व आपल्याला कळतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळं करत असताना मनी धरावे ते होते. ब्रह्मादिक देव सुद्धा उपासना करतात, विश्वात अवतारी संत आहेत ते सुद्धा त्यांचं कार्यरत असतात. या शक्तीच्या कृपेने जगणं म्हणजे खरं कर्म आहे. या शक्तीच्या कृपेने आपण भोग भोगतो, कर्म करतो, ही गोष्ट ध्यानात आपल्याला ठेवायला लागते. ती शक्ती म्हणजे आतला अंतरात्मा आहे. त्या शक्तीचं स्मरण करून जगणं हे उपासनेचं खरं मर्म आहे. आणि ते आपण लक्षात ठेवायचं आहे की तो आत आहे, तो माझ्याकडनं करून घेतोय, तोपर्यंत मला हे हे कार्य करायचं आहे. आणि हे संत जीवन त्याप्रमाणे असतं. म्हणून ते खरं संत जीवनाचं सुद्धा रहस्य आहे. म्हणून संत नेहमी मी करू नये करता या भावनेतनं कर्म करत असतात. म्हण इथे हे सगळं हा भाव मनात ठेवायचा आणि या भावासकट त्याच्या बरोबर उपआसन, त्याच्या आसनाच्या खाली आपण बसायचंय, त्याच्या आसनाच्या जवळ जिथे आपण बसायचंय. तिथे बसल्यानंतर त्याचं स्मरण, चिंतन, मनन हे सगळं करायचंय. आणि हे करत असताना आपलं व्यावहारिक जगातलं जे कर्म आहे तेही आपल्याला करावंच लागतं व्यावहारिक सत्तेसाठी. पण या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणं ही खरी उपासना आहे. आणि त्यामुळे ती उपासना त्याचं स्मरण ठेवून करावी लागते. म्हणून ते म्हणतात, देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची श्रीराम. हे संत कसं राहतात. हे संत अशा पद्धतीने राहतात की देह सगुणोपासनेमध्ये त्यांचा गुंतलेला असतो. ते बाकीचं लोकांचं कार्य करताना सुद्धा जीवभूते शिवपूजाच करत असतात. सगुणोपासनेमध्ये ते रंगलेले असतात, पण त्यांचा अहंकार पूर्ण नष्ट झालेला असतो. देहानी ते भगवंत पूजन करत असतात, मनानी मात्र परब्रह्माच्या अनुसंधानात असतात. त्या परब्रह्माचंच चिंतन करत असतात. देहानी भगवंत पूजन षोडशोपचारे करतील, काही जीवभूते शिवपूजा करतील, काही कार्य निष्काम कर्माने करतील, पण मनाने मात्र स्वरूपाचे अनुसंधानच करतील. असं संत सज्जन याप्रमाणे वागत असतात. त्याप्रमाणे वागणं जरी आपल्याला जमलं नाही तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणून हे सगळं जग, हे सगळं सृष्टी, जी सृष्टी कथन मागच्या वेळेला केलं, ती मिथ्या आहे हे मनात धरून, ती नश्वर आहे, आज ना उद्या ती नष्ट होणार आहे. म्हणून प्रलयाचं महत्व त्यांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. हे सगळं नष्ट होत जाणार आहे हे लक्षात घेऊन मग त्यांनी म्हटले, पण तरी सुद्धा ती मिथ्या आहे हे लक्षात ठेवा आणि सगुणोपासना करा. त्याचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आता आक्षेप झाला श्रोत्यांसी, मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढले समासी बोलले असे. ते दृश्य निरसन, हे दृश्याचं निरसन कसं करायचं थोडक्यामध्ये त्याची सुरुवात मी तुम्हाला करतो. मग वेळोवेळी तुमची साधना वाढत जाईल, त्याप्रमाणे त्याचंही विश्लेषण आपल्याला तिथे
पुढे पुढे येत राहील. म्हणजे ही खोटी म्हटलेलं नाही, ती मिथ्या म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्यावेळेपुरतं अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला ती दिसते. आत्मज्ञान झाल्यावर तुम्हालाही ती दिसणार नाही. ते दृश्य निरसन करण्यासाठी आत्मज्ञान प्राप्ती व्हावी लागते. ती कशी करायची हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलंय. इथे समर्थांनी सुद्धा आपण जर बघितलं की माझी उपासना दृढ होती, ती विघ्न श्रीरामाने दूर केलं म्हणून झालं, असा जो उल्लेख आलेला आहे त्याचा जो थोडा ऐतिहासिक जर आपण बघितलं तर, म्हणजे 30वी ओळी जी मी सांगितली ती, मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोन जाते, हे जे म्हटलेलं आहे त्याच्यासाठी. कारण त्यांनी हे रघुनाथाचं अधिष्ठान ठेवून मग शिवाजी बरोबर बोलणी केली होती की राम करता आहेच, पण कार्य तुझ्या हातून होणं. मग समर्थांनीच जाऊन मारलं असतं ना अफजल खानाला. त्यांनी नाही मारलं. व्यावहारिक दृष्टीतनं कोणी करायला पाहिजे? राजाने हे करायला पाहिजे. आणि म्हणून आधी खलबत झाली होती. अफजल खानाचा वध कसा करायचा, कसे संदेश पाठवायचे, हे सगळं व्यावहारिक दृष्टीतून झालं होतं. पण दोघांचीही त्यामागची भावना रामकर्ता हीच होती. त्यामुळे ती रामकर्ता ही भावना होती. त्यामुळे हे सगळं सुद्धा त्यांनी सांगितलं रघुनाथ कृपेने कार्य झाले, असं त्यांनी म्हटलेले. कुठेही अहंकार त्यांनी आपल्याकडे घेतला नाही आणि शिवाजींनी घेतला नव्हता. तोही त्यांचाच शिष्य होता. त्यामुळे हे सगळं घडलं. तर म्हणून सगुणोपासना करताना भक्तीच्या पहिल्या अवस्थेमध्ये, भक्तीचे अवस्था आहेत शेवटी. हे काही एकदम आज बसलं नाही उद्या पास झालं असं होत नाही. ह्याचे टप्पे आहेत. त्या टप्प्याटप्प्याने पहिली दुसरी तिसरी पास केल्याशिवाय 10वीला बसता येत नाही ना. तर तशा पद्धतीने सगुणोपासना करताना भक्तीच्या पहिल्या अवस्थेमध्ये भक्ताला भगवंत प्रिय होतो. भक्तीचा उत्कर्ष पावला की पुढच्या अवस्थेमध्ये भगवंताला भक्ताची चटक लागते. नवविधा भक्तीमध्ये आपण हे बघितलेलं आहे. आणि भक्त भगवंताला प्रिय होतो. आणि दोघं जेव्हा एकमेकांना प्रिय होतात तेव्हा दास्य आणि सख्य निर्माण होतं आणि भक्ताला भगवंताचं सर्वत्र दर्शन व्हायला सुरुवात होते. हा सगुणोपासनेचा सर्वोच्च बिंदू आहे. यालाच देहबुद्धी ते आत्मबुद्धी, सगुणापासून निर्गुणाकडे असं म्हटलं जातं. म्हणून ही उपासना अत्यंत महत्वाची आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण इथेच थांबू. सृष्टी मिथ्या का हे पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत थांबू. जय जय रघुवीर समर्थ.